एसटीचे बोगस तिकीट फाडून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या गैरप्रकाराचा पर्दाफाश शिवसेना जिल्हाप्रमुख ठाकरे गट पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केला। संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली। या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की एसटी तिकिटांमध्ये बनावटपणा करून शासनाच्या महसुलाला फटका दिला जातो। हा प्रकार प्रवाशांचीही फसवणूक करणारा असून यामागील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुजाताताई इंगळे, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, मिरज शहर प्रमुख सुरेश बापू भोसले, किरण भाई कांबळे, पैलवान कुबेरसिंग राजपूत, ओमकार निर्मळे, फिरोज भाई मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाची झालेली फसवणूक उघड करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम भूमिका जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी व्यक्त केली। जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी व्यक्त केली आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। आज आम्ही विभाग नियंत्रक सांगली सन्माननीय DC साहेब यांना आंदोलनाचं पत्र दिलेलं असून ज्येष्ठ अमृत योजना जी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे, जे अर्ध तिकीट किंवा विनामूल्य तिकीट आहे, मिरजेचे ST डेपोचे अधिकारी शाहीद बोकरे यांनी कोल्हापूरहून आलेली जी ST होती त्या STचं वाहकाकडून मशीन घेऊन स्वतःच 14,000 रुपयाची तिकीटं फाटलेली आहे, बोगस तिकीटं। तर असं सांगली जिल्ह्यामध्ये बरेचसेच डेपो आहेत। त्या शाहीद बोकरेने फक्त मिरजेत एका दिवसात 14,000चा अपहार केला असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ST डेपोमध्ये अशा पैशाचा शासनाची फसवणूक करायचा प्रकार केलेला आहे, याची सखोल चौकशी व्हावी म्हणून DC साहेब यांना आम्ही आज पत्र दिलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की दिनांक 12 तारखेच्या आत तुम्ही त्याच्यावर तडकाफडकी कारवाई करावी आणि जर आपण कारवाई नाही केली तर DC ऑफिसच्या दारामध्ये आम्ही येऊन शंखध्वनी म्हणजे DC साहेबांच्या नावानं नुसतं बोंबलाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे असं मी यांना निवेदन दिलेलं आहे आणि शाहीद बोकरेवर कडक कारवाई करावी ही आमची DC साहेबांना विनंती आहे।